भजन सम्राट परशुराम पांचाळप्पांचा हा अजूनही कानात रुंजी घालणारा सूर. चंद्रकांत कदमबुवा, परशुराम पांचाळबुवा आणि विलास पाटील बुवा म्हणजे कोकणातल्या भजन संस्कृतीचे ब्रह्मा विष्णू महेश. कोकणात भजन संस्कृती लोकप्रिय करण्यात या त्रिमूर्तींसह अनेकांचा वाटा आहे. मात्र फारसा जपणाऱ्या या सुस्वर भजन संस्कृतीला सध्या काय हिडीस रूप आलंय ते पहा. सध्या ही अशी शांताबाई भजनांमध्ये धुमाकूळ घालतीये. त्याच्या जोडीला डबल मिनिंग असलेली मराठी सिनेमातली गाणी ही पेटीवर वाजवली जात आहेत. ओंगळवाणा असा हा ट्रेंड आणलाय तो सध्याच्या भजनी बुवांनीच. डोळ्याला रजनी स्टाईल गॉगल लावायलाही कमी केलेलं नाही. भजनांची अशी ऐशीतैशी करून वर पुन्हा साधू संतांचा वारसा आम्ही कसा जपतोय हे नाक वर करून सांगायला हे बुवा मोकळे आहेतच. डबल वरी म्हणजे असं की आता मनोरंजन आणि प्रबोधन हे ह्या भजनामधून केलं जातं. कारण साधू संतांचा वारसा आम्हाला सगळ्यांना जपायचा आहे आणि तो साधू संतांचा वारसा आज कुठेतरी लोप पाहू नये म्हणून ह्या ठिकाणी आज हे भजन केलं जातं. नवीन हे कलियुग आता जरा बदलत चाललाय. त्याच्यामुळे नवीन पिढी जी आहे, यंग तरुण मुलं आहेत, त्यांना नवीन काय ना काय हवं असतं की रेकॉर्डांची जी गाणी असतात ती त्यांना हवी असतात. त्याच्यामुळे बुवा लोकांना ऑफर्स करतात की ही मारा म्हणून. त्याच्यामुळे त्या आधारे जरा ते मारतात आणि त्या आधारे गाणी सुद्धा काढतात त्याच्यावरती आणि त्यानुसार ते भजन श्रोते सुद्धा खुश होतात. मात्र डिस्को संस्कृतीच्या नादी लागलेल्या या भजनी बुवांच्या विरोधात आता कोकणच्या लाल मातीतूनच विरोधाच्या ताना फालतू गोष्टीचा आधार घेतात. उदाहरणार्थ तरवार, तोंडाला काहीतरी एक मुस्कं लावणं, लुंगी डान्स म्हणजे पेटीवर उभं राहून नाचायचं, ही भजनाची संस्कृती आहे का? ही बंद झालीच पाहिजे. हा भजन क्षेत्राला एक काळिंबा आहे आणि माझं असं मत आहे की या बुवांना बाकी काय जमत नाही. एखाद्या रागाची ओळख नाही, तालाची ओळख नाही, चांगली गाणी त्यांना बसवता येत नाहीत किंवा म्हणता येत नाहीत. मग असल्या काहीतरी फालतू गोष्टीचा आधार घ्यायचा आणि संस्कृती बिघडवायची. संस्कृती एका बाजूला गेली आणि नको तेच भजनामध्ये गायलं जात आहेत. उभे राहून नाच करतात, मास्क लावतात, रजनीकांतची गाणी बोलतात. हे जे भरमसाठ जे काय म्हणजे अश्लील चाळे चाललेले आहेत ते खरोखरच आपल्याला कुठे घेऊन जात आहेत हा प्रश्न पडतो. मनोरंजनाच्या नावाखाली भजनांमध्ये सुरू असलेला हा धांगडधिंगा खऱ्या रसिकांना अस्वस्थ करतोय. सुस्वर भजनातला हापूस आंब्याचा गोडवा टिकवायचा असेल तर रसिकांनीच अशा डिस्को बुवांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. तरच या भजन संस्कृतीची पाळंमुळं आणखी घट्ट होतील, खोलवर रुजतील. विकास गावकर आणि अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.